विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण कॉस्ट शीटचा दुसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्यामध्ये थोडासा मोठा प्रॉब्लेम आज आहे. त्यामध्ये आपल्याला दिलेला प्रॉब्लेम कोणता आहे? फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शोईंग. काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कॉस्ट ऑफ मटेरियल यूज्ड, प्राईम कॉस्ट, वर्क कॉस्ट, ऑफिस कॉस्ट, टोटल कॉस्ट. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला सेल्स किंवा प्रॉफिट हे दोन्हीही गोष्टी काढायला सांगितलेल्या नाहीत. या कॉस्टशीटमध्ये आपली कॉस्टशीट कुठं संपेल? टोटल कॉस्टलाच संपेल. म्हणजे त्याच्या पुढं किती प्रॉफिट झाला किंवा सेलिंग प्राईस. ओके, हे सेल्स काय, सेलिंग प्राईस किती आहे हे काढायची गरज नाही. चला तर दुसरं काय काय दिलं आहे आपण सुरुवातीला प्रॉब्लेम समजून घेऊया. हे झाला. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला की आपल्या ह्या गोष्टी काढायच्या आहेत. खालील दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला एकूण 5 कॉस्ट काढायच्या आहेत. त्यामध्ये बघा, आता तुमच्याकडं प्रोफार्मा दिलेला आहे तरीसुद्धा आपण त्यामध्ये समजून घेऊ की कोणता ॲटम कोणत्याच्या जातो. रॉ मटेरियल हे कुठं जातं हो? रॉ मटेरियल कन्झ्युम्डच्या ठिकाणी पहिला ॲटम आहे हा, बरोबर आहे. हा रॉ मटेरियलला जातो. प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजेच कोणते वेजेस आपल्यासाठी माहीत असण्यासाठी लक्षात ठेवा. डायरेक्ट वेजेसलाच प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणलं जातं. नेक्स्ट अनप्रोडक्टिव्ह वेजेस इनडायरेक्ट किंवा मग हे वेजेस येतात ऑफिसमध्ये. कुठं? अनप्रोडक्टिव्ह वेजेस हे ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये घ्यायचं. त्यानंतर बघा बाकी किती फॅक्टरी हा शब्द प्रयोग दिला आहे. फॅक्टरी मोटिव्ह पॉवर हाऊलेज है ना, वर्क डायरेक्टर फीस हे इथून हे वर्कपर्यंत म्हणजे डायरेक्टर फीस या सर्व घटक कशामध्ये येतात? फॅक्टरीमध्ये येतात. बघा फॅक्टरी रेंट अँड टॅक्सेस या ठिकाणी फॅक्टरी शब्द आला आहे म्हणून हे खर्च कुठला आहे? फॅक्टरी ओव्हरहेड्समधला. फॅक्टरी लाईटिंग फॅक्टरी शब्द दिला फॅक्टरीमधला आला. फॅक्टरी हिटिंग फॅक्टरीचे आहे. ओके, मोटिव्ह पॉवर हे सुद्धा कुठे येतं? फॅक्टरीमध्ये येतं. हाऊलेज ओके, मोठी साधनं उचलण्यासाठी वापरणारं यंत्र आहे ते, मग ते कुठे येतं? फॅक्टरीमध्येच येतं. ओके, त्यानंतर आहे डायरेक्टर्स फीस. मात्र इथं कंसात काय दिलेलं आहे? वर्क म्हणल्यानंतर फॅक्टरी आणि इथं ऑफिस दिलेलं आहे. ओके, ऑफिस म्हणजे ऑफिसमध्ये जाईल आणि वर्क म्हणजे फॅक्टरीमध्ये जाईल आणि दुसरं आहे सेल्स. ओके, जर सेल्स असेल तर ते सेल्स म्हणून दिलं जाईल. डायरेक्टर सेल्समनचा डायरेक्टर. ओके, त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला फॅक्टरीमध्ये किती आले ओटम? हां. आणि आता यानंतर हे बघा, आता हे कुठं जातं? ऑफिस. आपण याला शॉर्टमध्ये ओ करू. ओके, फॅक्टरी कुठं जाईल मग? एफ म्हणजे फॅक्टरी, ओ म्हणजे ऑफिस. राईट. हां, आपल्याला समजण्यासाठी आपल्या ह्या ठिकाणी सरळ तुम्ही हे लिहून टॅली करू शकता. ओके, त्यानंतर सनरी ऑफिस एक्सपेन्सेस ऑफिस शब्द प्रयोग आलेला आहे. फॅक्टरी स्टेशनरी काय कुठे जाईल? फॅक्टरीमध्ये जाईल. रेंट अँड टॅक्स ओके, वर पण आलेलं आहे लक्षात घ्या. फॅक्टरी रेंट अँड टॅक्स वर आहे तरी ते रेंट अँड टॅक्स कोणासाठी दिलेलं आहे? ऑफिससाठी दिलेलं आहे. नेक्स्ट वॉटर सप्लाय हे फॅक्टरीमध्ये लागतं. वॉटर सप्लाय मोठ्या प्रमाणामध्ये. नंतर फॅक्टरी इन्शुरन्स. ओके, फॅक्टरी शब्द आहे म्हणून इन्शुरन्स त्याचं. ऑफिस इन्शुरन्स ऑफिसमध्ये घ्या. लिगल एक्सपेन्सेस ऑफिसमध्ये येतात. डायरेक्ट एक्सपेन्सेस ओके, हे कोणते आहेत? डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण काय काढण्यासाठी करतो? प्राईम कॉस्ट काढण्यासाठी त्याचा वापर करत असतो. ओके, नेक्स्ट काय आहे? रेंट ऑफ वेअरहाऊस कुठं लागतो? विक्री करत असताना, म्हणून सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. नंतर आहे डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी कुठं असतो? फॅक्टरीमध्ये, म्हणून फॅक्टरी आलं. त्यानंतर डेप्रिशिएशन ऑन ऑफिस बिल्डिंग या ठिकाणी काय आहे? ऑफिस आलं. डेप्रिशिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन म्हणल्यानंतर काय आहे? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आहेत. डिलिव्हरी व्हॅनच्या डेप्रिशिएशनच्या नंतर आहे बॅड डेब्ट्ससुद्धा कधी उद्भवतात? हे सेल्समध्ये आहे. बॅड डेब्ट्स कधी येतात? बॅड डेब्ट्स म्हणजे काय? बुडीत कर्ज. आणि बुडीत कर्ज हे कधी येतं? ज्यावेळेस वस्तू विकली जाते, म्हणून हे सेल्समध्ये येतं. ॲडव्हर्टायझिंग सेलिंगसाठीच आहे. सॅलरी ऑफ सेल्स डिपार्टमेंट या ठिकाणी सेल्स सरळ नाव दिलं आहे. कमिशन ऑन सेल्स. ओके, या प्रकारे आपल्याकडं काय आहेत? सर्व ॲटम्स कोणत्या
हेड खाली येतात या ठिकाणी आपण लिहून घेतलेलं आहे. काय आहे? रॉ मटेरियल, प्रोडक्शन, या सगळ्या गोष्टी जे एफ म्हणजे फॅक्टरी, ओ म्हणजे ऑफिस आणि पी म्हणजे काय होईल? पी म्हणजे प्राईम कॉस्ट आणि एस फॉर सेल्स. ओके, ठीक आहे. या ठिकाणी आपण काय करूया? कॉस्ट शीट बनवून घ्या. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट किंवा कॉस्ट शीट. तर सर्वात अगोदर या ठिकाणी कॉस्ट शीट बनवलेली आहे. ही कॉस्ट शीट कोणत्या आधारावर बनवली आहे? जी की आत्ताच आपण बघितलेले सर्व ॲटम्स कोणत्या हेड खाली येतात त्या पद्धतीने या ठिकाणी बनवलेलं आहे. लक्षात घ्या की आपण काय केलेलं आहे. हे बघा, रॉ मटेरियल. या ठिकाणी रॉ मटेरियलला दुसरं ऑप्शनल जो आहे, कोणतीही गोष्ट न दिल्यामुळे, त्याच्यामध्ये परचेसेस ऑफ रॉ मटेरियल वगैरे नसल्यामुळे आपण रॉ मटेरियल डायरेक्टली घेऊन टाकलेली आहे. दॅट इज कॉल्ड रॉ मटेरियल कन्झ्युम्ड. ओके, कन्झ्युम्ड सुद्धा आपण याला म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट काय होईल? त्यामध्ये ॲड होतं रॉ मटेरियल कन्झ्युम्डमध्ये काय ॲड होतं? डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस. या ठिकाणी डायरेक्ट वेजेसच्या ऐवजी कोणता शब्द वापरला हो? प्रोडक्टिव्ह हा शब्द प्रयोग वापरला आहे, जो की कशासाठी आहे? डायरेक्टच्या ठिकाणी प्रोडक्टिव्ह हा शब्द वापरलेला आहे. ओके, डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट वेजेसच्या ठिकाणी डायरेक्ट प्रोडक्टिव्ह वेजेस असा शब्दप्रयोग वापरला आहे. म्हणून या ठिकाणी आपण ॲड करत आहोत आणि त्यानंतर दुसरं ॲड करत आहोत डायरेक्ट एक्सपेन्सेस. या दोघांचं मिळून आपल्याला मिळतं ते काय मिळतं की प्राईम कॉस्ट. ओके, प्राईम कॉस्ट या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. ओके, किती आलेली आहे प्राईम कॉस्ट? प्राईम कॉस्ट आलेली आहे 1,37,000. नेक्स्ट, प्राईम कॉस्टमध्ये ॲड केलं जातं. काय ॲड केलं जातं की फॅक्टरी ओव्हरहेड्स. काय ॲड केले जातात? फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये आत्ताच आपण आपल्या कॉस्ट शीटच्या जो काही आपला प्रोफार्मा प्रॉब्लेम दिलेला आहे त्या प्रॉब्लेममध्ये बघितलेलं आहे की कॉस्ट शीटमध्ये कोणते फॅक्टरी ओव्हरहेड्स दिलेले आहेत किंवा फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस जे आहेत आपल्या प्रॉब्लेममध्ये आहेत, ते सर्व फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस आपण काय करत असतो? या फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये घेत असतो. मग आता या ठिकाणी बघा काय आलेलं आहे. पहिला फॅक्टरी एक्सपेन्सेस कोणता दिला आहे? बघा, फॅक्टरी रेंट अँड टॅक्स. इथे शब्दप्रयोग कोणता झाला आहे? फॅक्टरी. म्हणजे जिथं फॅक्टरी हा शब्दप्रयोग. काही खर्च असे असतात जे तिन्ही ठिकाणी येतात. उदाहरणामध्ये डायरेक्टर्स फीस जे आपण या ठिकाणी घेतलेली आहे त्या ठिकाणी बघा आपल्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा कंसामध्ये 2 गोष्टी दिलेल्या आहेत. एक पहिल्या कंसामध्ये दिलेली आहे वर्क आणि दुसऱ्या डायरेक्टर फीसच्या समोर दिलेलं आहे ऑफिस. त्याच पद्धतीने डायरेक्टर हा सेल्स डिपार्टमेंटला सुद्धा असतो. म्हणून कधी त्या ठिकाणी कंसामध्ये काय दिलं जातं? सेल्स दिलं जातं, सेल्स डिपार्टमेंट किंवा सेल्स दिलं जातं. मग अशा वेळेस आपण काय करायचं की हे जे समान खर्च तिन्ही ठिकाणी होऊ शकतात हे खर्च त्यांच्या हेडखाली द्यायचे. आलं लक्षात? ओके, त्यानंतर लाईटिंग, हीटिंग, पॉवर, हाऊलेज. आता हाऊलेज काय हो? मग आता याच्यामध्ये कसं आहे की मोठ्या व्यवसायामध्ये सामान उचलण्यासाठी एक यंत्र वापरलं जातं, त्याला काय म्हणलं जातं? हाऊलेज असं म्हणलं जातं. आता डायरेक्टर फीस आत्ताच आपण चर्चा केल्याप्रमाणे. नंतर फॅक्टरी क्लिनिंग, स्टेशनरी. आता तुमच्यासाठी स्टेशनरीसाठी मी पूर्वीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं आहे की स्टेशनरी जेव्हा शब्द येईल तेव्हा तो कुठं जातो? ऑफिसमध्ये जातो. परंतु या ठिकाणी शब्द कोणता दिला आहे हो? फॅक्टरी स्टेशनरी. मग ज्या ठिकाणी फॅक्टरी शब्द प्रयोग आला आहे त्या ठिकाणी तो सरळ कुठं जाईल? फॅक्टरीलाच जाईल. मग या ठिकाणी ऑफिसला टाकायची गरज नाही. म्हणून इथं आपण काय केलं आहे? फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये फॅक्टरी स्टेशनरी घेतलेली आहे. वॉटर सप्लाय. आता लक्षात घ्या, वॉटर सप्लाय ती दोनही ठिकाणी लागतं. ते म्हणजे कुठं? फॅक्टरीमध्ये पण लागतं आणि ऑफिसमध्ये पण लागतं. परंतु या ठिकाणी आपण फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये त्याचं विचार केलेला आहे. त्याचं एकमेव कारण असं आहे की या ठिकाणी ऑफिस हा शब्द दिलेला नाही. जसं की स्टेशनरी ही मूळतः कशासाठी लागते? ऑफिससाठी लागते. परंतु त्या ठिकाणी फॅक्टरी हा शब्द प्रयोग वापरलेला आहे म्हणून आपण ती फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये वापरले. त्याच पद्धतीने वॉटर सप्लाय हे मूळतः आपल्याला कशासाठी लागतं की कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये लागतं आणि त्याऐवजी जर त्या ठिकाणी वॉटर सप्लाय टू ऑफिस असं जर दिलं असेल तर त्या ठिकाणी आपण ऑफिसमध्ये घेतो आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही इतर घटकाचं नाव न दिल्यामुळे
वॉटर सप्लाय कुठे घेतलेला आहे आपण फॅक्टरीमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर काय आहे फॅक्टरी इन्शुरन्स. काय आहे फॅक्टरी इन्शुरन्स किती आहेत 2100 रुपये. फॅक्टरीसाठी लागलेलं काढलेलं इन्शुरन्स हा आपला काय फॅक्टरी एक्सपेन्सेस आहेत. ओके. नेक्स्ट डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी कुठे मिळते हो फॅक्टरीमध्ये. मग त्यामुळे हा जो डेप्रिशिएशन आहे जो आपला लॉस आहे घसारा काढला आहे जो आपल्याला झीज झालेली आहे आपल्या वस्तू का मशिनरीची प्लॅन्टची ती सर्व आपला खर्च समजून आपण काय करत असतो की त्याला फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये घेत असतो. ओके. मग ह्या सर्वांचं एकत्रीकरण करून आपल्याकडे एकूण रक्कम आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे 58,880 रुपये. हे फॅक्टरीमधले निव्वळ खर्च आहे. आणि लक्षात घ्या की आपल्याकडे फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट ज्याला दुसरा शब्दप्रयोग आहे ते कसं काढलं जातो प्राईम कॉस्ट अधिक फॅक्टरी ओव्हरहेड्स. म्हणजे आता मला सांगा प्राईम कॉस्ट किती आहे 1,37,000 प्लस काय आहेत आपले फॅक्टरी ओव्हरहेड्स किती आले टोटल 58,850. दोन्ही मिळून किती झाले 1,95,850 रुपये. आणि त्याला आपण म्हणत असतो फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. आता फॅक्टरी कॉस्टमध्ये दुसरा एक खर्च ॲड होतो त्याला काय म्हणलं जातं ॲड ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ओके. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये काय काय आले हो डायरेक्टर फीस. आत्ताच आपण चर्चा केलेली आहे की जर डायरेक्टर फीस नुसतं दिलं असेल तर आपल्याला काय केलं जाईल की त्यामध्ये डिवायडेशन कसं करायचं ह्याच्याविषयी माहिती दिली जातं. आता या ठिकाणी वर्क आणि ऑफिस हे दोन्हीही त्या ठिकाणी वेगवेगळे दिलेले आहेत. म्हणून या ठिकाणी डायरेक्टर्स फीस कंसामध्ये जे ऑफिस आहे तो शब्दप्रयोग घेऊन या ठिकाणी आपण त्याची अमाऊंट घेतलेली आहे. त्यानंतर बघा सन्ड्री ऑफिस एक्सपेन्सेस. सर्व हे ऑफिस रिलेटेड एक्सपेन्सेस असते. रेंट अँड टॅक्स. रेंट अँड टॅक्स कुठे आहे हो एक तर आपल्याकडे ऑफिसमध्ये पण आहे आणि फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये सुद्धा आहे. ओके. कुठे आहे फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये पहिलंच आहे फॅक्टरी रेंट अँड टॅक्स. आणि या ठिकाणी ऑफिस ओव्हरहेड्समध्ये सुद्धा रेंट अँड टॅक्स दिलेलं आहे. अनप्रोडक्टिव्ह वेजेस. ओके. जे वेजेस दिले जातात जे प्रोडक्शनसाठी नाही वापरलेले त्यामुळं ते कुठं घेतलेले आहेत अनप्रोडक्टिव्ह ऑफिसमध्ये घेतलेले आहेत. नेक्स्ट काय आहे हो की ऑफिस इन्शुरन्स. इन्शुरन्स फॅक्टरीला पण आहे ऑफिसला पण आहे आणि इवन सेल्सलासुद्धा इन्शुरन्स काढला जातो. ओके. मग त्यावेळेस काय आहे की वेगवेगळ्या ठिकाणी जे जे दिलेले जातात शब्दप्रयोग त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. या ठिकाणी ऑफिस असा शब्दप्रयोग दिल्यामुळे ऑफिस इन्शुरन्स आपण घेतलेला आहे ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये. त्यानंतर लीगल एक्सपेन्सेस. आता लीगल एक्सपेन्सेस काय होतो लीगल कायदेशीर खर्च कुठं होतो फॅक्टरीमध्ये काही संबंध येत नाही सेलिंगमध्ये काही खर्च संबंध येत नाही. सर्व कायदेशीर कार्यवाही ही कोण केलं जातं ऑफिस करत असतं. म्हणून त्याचं विचार कुठे केला आहे त्या खर्चाचा ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसमध्ये केलेला आहे. आणि शेवटी ऑफिसमध्ये काय आहे जी काही बिल्डिंग ऑफिसची वापरलेली आहे त्या बिल्डिंगचा सुद्धा घसारा काढलेला ओके आहे. या ठिकाणी एल लोप पावला. ओके. म्हणजे एल या ठिकाणी काय झालेलं आहे कट झालेला आहे. आपण टाकून देऊ BUILDING. ओके. बिल्डिंग या ठिकाणी घेतलेली आहे. नेक्स्ट हे सगळं जे काही ऑफिस ओव्हरहेड्स आहेत त्यांची बेरीज किती आहे हो त्यांची एकूण खर्च किती आहे हो एकूण 20,050 रुपये खर्च झाला. आणि आपल्याला जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा ऑफिस कॉस्ट काढायची असेल तर फॅक्टरी कॉस्ट प्लस ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स इक्वल्स कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे फॅक्टरी कॉस्ट किती आहे हो 1,95,850 रुपये प्लस 20,050 रुपये बरोबर 1,15,900 रुपये आपलं काय आलेलं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा ऑफिस कॉस्ट आलेली आहे. त्यानंतर या सर्वात शेवटी आपण काय ॲड करतो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स कॅल्क्युलेट करत असताना आपल्याकडे काय आलेलं आहे रेंट आहे. ओके. रेंट ऑफ वेअर हाऊस आहे. डेप्रिशिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन आहे. बॅड डेब्ट्स ॲडव्हर्टायझिंग सेल्स. ओके. सॅलरी ऑफ सेल्स डिपार्टमेंट अँड कमिशन. आता या ठिकाणी काय जर रेंट दिला असेल बघा रेंट तिन्ही ठिकाणी आलेलं आहे. रेंट ऑफ फॅक्टरी आलेलं आहे रेंट अँड टॅक्सेस. ऑफिसमध्ये सुद्धा रेंट अँड टॅक्स आलेला आहे आणि वेअर हाऊसचं रेंट आलेलं आहे. म्हणजे रेंट तिन्ही ठिकाणी येऊ शकतं. समटाईम्स जर समजा तुम्हाला
प्रॉब्लेममध्ये केवळ रेंट हा शब्द प्रयोग आला असेल आणि त्याच्यासमोर जर समजा काय आलं असेल, काय वेअर हाऊस आला असेल किंवा मग फॅक्टरी आला असेल किंवा मग ऑफिस आला असेल, तर रिस्पेक्टिव्ह ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी द्यायचं, हे एक मेथड आहे. आणि दुसरी मेथड असं केली जातं की रेंटची रक्कम तुम्हाला दिली जाते. उदाहरणार्थ आपण असं घेऊ की रेंट 100 रुपये दिलेला असतो आणि त्याचं डिवायडेशन सांगितलं असतं. फॅक्टरीसाठी 30%, ऑफिससाठी 30% अँड रिमेनिंग फॉर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. ओके, मग आता काय झालं, 100 रुपयाच्या एकूण खर्चाचं डिवायडेशन म्हणजे ह्या रेंटचं डिवायडेशन आपल्याला 3मध्ये करावं लागतं. एक फॅक्टरीसाठी 30 रुपये येतील आणि ऑफिससाठी 30 रुपये येतील आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनसाठी आत्ता या ठिकाणी किती रुपये येऊ शकतील, 40 रुपये येऊ शकतात. म्हणून या प्रकारे आपण काय केलं जातं, तिन्हीमध्ये येणारे खर्च आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. ओके, नेक्स्ट, डेप्रिशिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन. ज्या व्हॅनचा वापर करून आपण वस्तूंचं काय करतो, वितरण करत असतो, वस्तू पुरवठा करत असतो, वस्तूचं डिस्ट्रीब्युशन करत असतो किंवा डिलिव्हरी देत असतो, त्याच्यावर होणारी झीज हे सुद्धा त्या आपला काय आहे, खर्चच आहे. म्हणून डेप्रिशिएशन या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये किती आहेत, 600 रुपये. त्यानंतर बॅड डेप्ट्स. आता बॅड डेप्ट्स काय येतो, बॅड डेप्ट्स म्हणजे सर्वांना माहिती आहे. बॅड डेप्ट्स म्हणजे काय आहे की बुडीत कर्ज म्हणायचं त्याला. बॅड डेप्ट्स म्हणजे काय, बुडीत कर्ज. आता बुडीत कर्ज कधी निर्माण होतं, बुडीत कर्ज म्हणजे जेव्हा तुम्ही काय करता, कर्ज कधी बुडतं, जेव्हा तुम्ही कुणाला तरी उधार देता, बरोबर आहे. उधारीवर व्यवहार केल्याच्या नंतर तो व्यक्ती एकतर नाकार देतो किंवा काय होतं, इन्सॉल्वंट ज्याला म्हणतो आपण, दिवाळखोर होतो, बरोबर आहे. जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही उधारी माल विकला असेल आणि तो तुमच्या मालाची किस्त देण्यासाठी नाकारत असेल किंवा तो स्वतः दिवाळखोर झाला असेल, तर अशा दोन्ही परिस्थितीमध्ये तुमचे पैसे जे काही त्या व्यक्तीकडनं येणं आहेत, ज्या पुढच्या संबंधित पार्टीकडनं येणं आहेत, ते पैसे तुमच्यापर्यंत मिळणे हे कठीण आहे. म्हणून त्याला आपण बुडीत कर्ज म्हणून संबोधित असतो आणि ते 150 रुपये आहेत. लक्षात आलं आहे बुडीत कर्ज काय आहे. ओके, आणि हे कधी येतं, मग ज्यावेळेस तुम्ही उधार विक्री करता. लक्षात घ्या, उधार देता म्हणजे विक्री करता, म्हणून ते विक्रीमध्ये येतात बॅड डेप्ट्स. ॲडव्हर्टायझिंग तुम्हाला फॅक्टरीमध्ये नाही लागत, ऑफिसमध्ये लागत नाही, तर कशासाठी लागते, विक्री करण्यासाठी. प्रोडक्शन तर तुम्ही कुठेही करू शकता, परंतु ज्यावेळेस तुम्हाला विक्री करायची वेळ येतं त्यावेळेस तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग करावी लागते. म्हणून ॲडव्हर्टायझिंग हा एक्सपेन्सेस या ठिकाणी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसमध्ये घेतलेला आहे. नेक्स्ट आहे सॅलरी ऑफ सेल्स डिपार्टमेंट. ओके, सेल्स डिपार्टमेंट या ठिकाणी सरळ सांगितलं, म्हणून त्या डिपार्टमेंटची सॅलरी आपल्याला काय करावं लागतं, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्समध्ये घेतलेली आहे. त्यानंतर कमिशन ऑन सेल्स विक्री करत असताना आपल्याला दुसऱ्याला कमिशन द्यावं लागते. कमिशन घेतली पण जाते आणि कमिशन दिली पण जाते. मग या ठिकाणी जे काही घेत आहोत आपण ते काय आहे, खर्च आहे. उत्पन्नाविषयी आपण विचार करत आहोत का, नाही. आपण कशाविषयी विचार करत आहोत की जे काही आपला खर्च होत आहे, म्हणजे कमिशन या ठिकाणी दिलेला आहे. कमिशन दिलेले किती आहे, 3000. मग असे एकूण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसचे एकूण ओव्हरहेड्स आहेत 9300 रुपये आणि टोटल कॉस्ट बरोबर काय आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स इक्वल्स 2,25,200. किती, 2,25,200. आणि या ठिकाणी अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम असतील, कोणाला कोणती गोष्ट समजली नसेल तर तुम्ही ग्रुपवर सांगू शकता किंवा कॉमेंट करू शकता. थँक्यू.